श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे. उद्या दुसरा श्रावण मंगळवार आहे. घरात इथे ठेवा दही भात. 3 पिढ्यांचा पितृदोष दूर होईल. तसेच तुमच्या घरामधील दरिद्री देखील दूर होईल. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी असतात. घरामध्ये भांडण, क्लेश, वादविवाद हे होत असतात. किंवा एखादी व्यक्ती आजारी असते किंवा मुलांना अभ्यासात पाहिजे तसं यश मिळत नाही, नोकरीत पाहिजे तसं प्रमोशन मिळत नाही. भरपूर काही अडचणी असतात. आपण भरपूर उपाय करून देखील आपल्याला पाहिजे तसे सोल्युशन मिळत नाही. मग अशा वेळेस काय करावे? खरं तर आपण जेव्हा उपाय करत असतो तेव्हा आपण सेवा देखील करायला पाहिजे. त्यामुळे जे आपण उपाय करतो त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते. आणि अनेक वेळा असे होते की जर आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर आपण किती पण उपाय करा, नाहीतर काही पण करा, आपल्याला काहीच रिझल्ट हा मिळत नाही. तर आपल्या घरामधील पितृदोष हा आपण पहिल्यांदा दूर केला पाहिजे. तर आपल्याला त्यासाठी पितृदोषासाठी शांती करणे शक्य होत नाही. मग आपण हे काही छोटे छोटे उपाय आहे ते तुम्ही घरी नक्कीच केले पाहिजे की ज्यामुळे आपल्या घरातील पितृदोष हा दूर होईल. आपल्याला वाटते की आपण सर्व पितरांचं सर्व काही करत आहोत त्यामुळे आपल्याला पितृदोष नसेल, पण कधी काही गोष्टी घडलेल्या असतात त्या कदाचित आपल्याला माहीत पण नसतात. त्यामुळे आपल्याला पितृदोष हा लागलेला असतो. तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे. अगदी छोटासा उपाय आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी सर्वांचे जेवण झाल्यावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही घरातलं अगदी सगळं काम उरकून घ्या आणि बाकीचे व्यक्ती झोपायला जातील अशा वेळेस तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. मग आपल्याला 1 वाटीभर भात शिजवायचा आहे. अगदी तुम्ही एका मुठीमध्ये भात मावेल एवढेच तांदूळ घ्या. एवढाच भात आपल्याला शिजवायचा आहे. तर तो भात शिजवताना त्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचे नाही, म्हणजे आळणी भात शिजवायचा आहे. तुम्ही तेल तूप त्यामध्ये टाकू नका. आळणी भात शिजवायचा आहे. तो भात शिजल्यानंतर आपल्याला एक पुठ्ठा घ्यायचा आहे. मग तुम्ही पेपरचा पुठ्ठा घ्या किंवा तुम्ही जे डिश भेटतात कागदी डिश त्या देखील तुम्ही घेऊ शकता की जे आपल्याला परत घरी आणायचे नाही, ते आपल्याला तसेच टाकून द्यायचे आहे. आणि असा कागद घ्या की जो आपण भात उचलल्यावरती तो कागद फाटणार नाही याची काळजी घ्यावी. मग आपण 1 वाटीभर भात शिजून झाल्यावर तो त्या पुठ्ठ्यावरती टाकावा. तर नंतर त्या पुठ्ठ्यावरती आपण भात टाकल्यावर आपण त्याच्यावरती थोडेसे दही पण टाकायचे आहे. त्यानंतर थोडीशी हळदी कुंकू देखील अर्पण करायचे आहे. आपण अमावस्येला देखील हा दही भाताचा उपाय करत असतो, पण हा मंगळवारी करायचा उपाय थोडासा वेगळा आहे त्यापेक्षा. त्यानंतर तुम्ही अर्पण केल्यानंतर आपल्याला हा भात आहे तो आपल्याला सर्व घरामधून फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे अगदी तुमच्या गॅलरीमध्ये देखील हा भात तुम्ही फिरवून घ्यायचा आहे. सर्व कोपऱ्यामधून भात फिरवून घेतल्यानंतर आपल्याला हा भात आपल्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे, आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. खरं तर घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा ही बाथरूममध्ये जास्त प्रमाणामध्ये बाथरूमकडून येत असते. त्यामुळे आपल्याला हा भात बाथरूममध्ये ठेवायचा आहे. तुम्ही हा भात बाथरूममध्ये ठेवल्यानंतर तुम्ही घरातील सर्व व्यक्तींना सांगा की बाथरूममध्ये जायचे नाही, कारण की तो भात ओला नाही झाला पाहिजे आणि त्याला परत कोणी स्पर्श पण केला नाही पाहिजे. तो भात आपल्याला रात्रभर तसाच ठेवायचा आहे. आणि हा उपाय करत असताना कोणी मध्ये रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील तुम्ही काळजी घ्यावी. कारण की आपली मुले लहान असतात, ते सारखे मध्ये मध्ये विचारत असतात की आई काय करते काय करते. तर तुम्ही ऑलरेडी काहीतरी सांगून ठेवा, पण हे मध्ये रोखणे टोकणे हे असे व्हायला नको. तर भात ठेवल्यानंतर तुम्ही त्या दिवशी रात्री झोपी जावे. मग हा उपाय कोण करू शकतं? तर तुमच्या घरातील कोणी पण व्यक्ती करू शकते. म्हणजे आजी करू शकता किंवा तुम्ही पण करू शकता किंवा तुमचे मिस्टर देखील हा उपाय करू शकता. हा भात ठेवल्यानंतर तुम्ही रात्री झोपी जायचे आहे. त्यानंतर तुम्ही सकाळीच उठायचे आहे. सकाळी उठल्यावरती पहिल्यांदा तुम्ही 1 बादली भरून पाणी घ्यायचे आहे. ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती नेऊन ठेवायचे आहे. दरवाजाच्या बाहेर ठेवावे की जेणेकरून आपण जेव्हा तो भात टाकून येईल तेव्हा आपल्याला बाहेरच हातपाय स्वच्छ धुता येतील. किंवा तुमच्याकडे बाहेर जर नळ असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपण तो भात उचलायचा आहे. तो जसा आहे तसाच उचलायचा आहे आणि आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे. जिथे पण कचराकुंडी आहे तिथे तुम्ही साईडला हा भात ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाखाली गवतामध्ये हा भात ठेवायचा आहे
की जेणेकरून एखादा पक्षी प्राणी हा भात खाईल, अशा उद्देशाने हा भात आपल्याला तिथे ठेवून यायचा आहे. पण भात ठेवून आल्यानंतर आपल्याला मागे वळून देखील बघायचं नाही किंवा आपण कोणासोबत बोलायचे देखील नाही. तिथून आल्यावरती आपण पहिल्यांदा हातपाय स्वच्छ बाहेरच धुवायचे आहे. त्यानंतर तुम्ही घरामध्ये आल्यावरती पहिल्यांदा तुम्ही आंघोळ करून घ्यायची आहे. तुमची आंघोळ झाल्यावरती म्हणजे आपण हे दुसऱ्या दिवशी सकाळी बुधवारी करणार आहोत. बुधवारी आंघोळ झाल्यानंतर परत तुम्ही देवापुढे बसावे. देवापुढे तुम्ही तुमच्या अडचणी काय आहे ते तसेच तुमच्या घरामध्ये काही वादविवाद, क्लेश, भांडणे हे देखील होत असतील तर ते देखील सांगावे. बघा, तुमच्या घरामधील वादविवाद, भांडण हे देखील दूर होईल. तुम्हाला नक्कीच याचा प्रभाव बघायला मिळेल. आणि जेव्हा आपण तो भात ठेवत असतो, हळदी कुंकू अर्पण करत असतो, तेव्हा आपण ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि आपण प्रार्थना करायची आहे की हे पितृदेवता, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर, मला माफ कर. यापुढे माझ्याकडून जशी होईल तशी मी सेवा करेल, पण माझ्या या अडचणी सॉल्व कर. बघा, तुमच्या सर्व अडचणी या नक्कीच दूर होतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.